गुरु प्रतिपदेच्या दिवशी जो भक्त श्रद्धेनं स्वामी नामाचा संकल्प करतो त्याला संकल्प पूर्ण होण्याआधीच स्वामींची प्रचिती मिळते असं म्हणतात. आज गुरु प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर स्वामी समर्थ सेवेचा संकल्प कसा करायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये जेव्हा एखादा भक्त स्वतःवर ठराविक कालावधीचं बंधन घालून नामस्मरण करतो तेव्हा स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. त्याचप्रमाणे गुरु प्रतिपदेच्या दिवशी स्वामी नामाचा संकल्प घेतला तर तो पूर्ण होण्याआधीच प्रचिती येते असंही सांगितलं जातं. मग हा संकल्प नेमका कसा घ्यायचा, त्याची योग्य पद्धत काय, संकल्प म्हणजे नेमकं काय, या संकल्पाने होणारे फायदे काय आणि भक्तांसाठी विशेष टीप या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. सर्वात आधी संकल्प म्हणजे काय बघूया. संकल्प म्हणजे स्वतःवर घालून घेतलेले एक आध्यात्मिक बंधन आहे. यात आपण ठराविक दिवसांत जसे 11, 21, 41 किंवा 108 दिवस स्वामींच्या नावाचा ठराविक जप करतो. जसे दररोज 11 माळा किंवा एकूण 1,00,000 जप केला जातो आणि हा जप पूर्ण करण्याची स्वामींसमोर जाहीर करतो. यात संख्या महत्वाची नसते तर सातत्य महत्वाचं असतं. तुमच्या साधनेत खंड पडता कामा नये किंवा तुमच्या साधनेत खंड पडत नाहीये ना याची स्वामी परीक्षा घेतात आणि तुम्ही यात उत्तीर्ण झालात की फळही देतात. आता स्वामी नामाचा संकल्प करण्याची योग्य पद्धत काय, तर संकल्पाची सुरुवात शक्यतो गुरुवार, स्वामी प्रगट दिन किंवा कोणत्याही शुभ तिथीला करावी असं म्हणतात. गुरु प्रतिपदेला याची सुरुवात केली तर उत्तम मानलं जातं. गुरु प्रतिपदासारख्या दिवसाची निवड स्वामी नावाचा संकल्प करण्यासाठी योग्य मानले गेले. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वामींच्या फोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी, हातामध्ये थोडं पाणी घ्यावं, अक्षता घ्याव्यात आणि फुलं घेऊन आणि स्वामींना सांगावं की हे स्वामी राया, मी माझ्या कार्यासाठी आजपासून पुढील काही दिवसांपर्यंत दररोज जपमाळा करण्याचा संकल्प करत आहे. या ओळींमध्ये आपण आपली अडचण सांगावी, मनोकामना सांगावी, दिवसाची संख्या घ्यावी आणि जपमाळेची संख्या सांगावी आणि असा संकल्प करत आहे असं म्हणत हा संकल्प विना अडथळा पूर्ण करण्याची शक्ती मला द्या असं म्हणावं. त्यानंतर ते पाणी स्वामींच्या चरणापाशी सोडावं किंवा तामनात सोडावं. ठरवलेला जप रोज त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी बसून केल्यास त्याचं फळ अधिक मिळतं असं म्हणतात. जपासाठी तुळशीची किंवा चंदनाची माळ वापरावी आणि सातत्य ठेवावं. या संकल्पाने होणारी लाभ म्हणजे मनोरथ पूर्ण होतं. भक्तांचे असे अनुभव आहेत की जर संकल्प शुद्ध भावनेनं केला तर तो पूर्ण होण्यापूर्वीच स्वामी आपल्या अडचणी दूर करतात आणि मार्गही दाखवतात. ठराविक कालावधीचं बंधन स्वतःवर घेतल्यामुळे शिस्त लागते आणि इच्छाशक्तीही वाढते. एवढंच नाही तर नकारात्मकतेचा नाश होतो. घरामध्ये सातत्याने स्वामी नामाचा जप झाल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुखशांती नांदते. तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीप्रमाणे संकटाच्या वेळी स्वामी स्वतः आपल्या पाठीशी उभे राहतात. संकल्प करताना मात्र मनात शंका न ठेवता पूर्ण शरणागतीने स्वामींना आळवावं. स्वामींना संख्या नको तर भाव हवा असतो. अनायसेनं मरण असो वा संकटातून सुटका, स्वामी भक्तांची हाक कधीच रिकामी जाऊ देत नाहीत. तर तुम्ही हा संकल्प गुरु प्रतिपदेच्या दिवशी घेऊ शकता. गुरु प्रतिपदा ही केवळ तिथी नाही तर गुरुकृपा जागृत होण्याचा पवित्र क्षण आहे. या दिवशी गुरुतत्व अधिक प्रभावी असतं. या दिवशी केलेला प्रत्येक संकल्प सामान्य नसून दैवी ऊर्जेनं युक्त मानला जातो आणि स्वामी समर्थ स्वतः म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी असेल तर माझा भक्त कधीच रिकामा जात नाही. म्हणूनच गुरु प्रतिपदेच्या दिवशी जर एखादा भक्त स्वामी सेवेचा संकल्प करतो, स्वामी नामाचं ठराविक कालावधीचं बंधन स्वीकारतो तर त्या संकल्पाचं फळ पूर्ण होण्याआधीच अनुभवायला मिळतं अशी असंख्य भक्तांची प्रचिती आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये नुसती इच्छा पुरेशी नसते तर नियम, संयम आणि सातत्यानं केलेलं नामस्मरण हीच खरी सेवा मानली जाते. आज या पवित्र गुरुप्रतिपदेच्या शुभमुहूर्तापासून आपणही स्वामी समर्थ नामसंकल्प करू शकता. यासाठी हा नामसंकल्प कसा करायचा, कोणत्या भावनेने करायचा आणि कोणत्या नियमांनी तो अधिक फलदायी होतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेतले. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी खात्री आहे.
तुम्हीही गुरुप्रतिपदेच्या या पवित्र दिवशी जर मनापासून स्वामी समर्थ नामसंकल्प स्वीकारलात तर नक्कीच स्वामींची कृपा तुमच्या जीवनातही जाणवेल. श्री स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. तर तुम्हालाही स्वामींच्या नामाची प्रचिती कधी आली का? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी